नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला घरच्या छतावरती सोलार सिस्टम बसवायचं असेल तर घरी मीटर असेल तर तुम्ही गव्हर्नमेंटला अप्लाय करून सोलार सिस्टम बसवू शकता. हे आम्ही आत्ताच इन्स्टॉल केलेलं सोलार सिस्टम आहे. ही जी दिसतात ही 2 इन्व्हर्टर आहेत. ॲक्च्युली आपण 3 केवीची ही 2 इन्व्हर्टर म्हणजे अप्लाय केलं होतं 3 केवीसाठी 2 मीटरला. आणि हे जे इन्व्हर्टर बसवलेले आहेत हे 5 केवीचे आहेत दोन्ही पण. म्हणजे पुढं जाऊन आपल्याला पॅनल एक्सटेन्शन करता येईल. या सोलारसाठी आम्ही फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर असं बनवलं होतं. हे माउंटेड आहे. ह्या साईडला फॅब्रिकेटेड पोल उभे केलेले आहेत आणि त्याच्यावरती स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. आणि एक साईडला आपली टँकी असल्यामुळं पाण्याची आपल्याला चांगला सपोर्ट मिळाला आहे. तो फक्त आपले जे पोल्स आहेत ते त्यात आपल्या पिल्लरला रेस्ट केलेले आहेत. त्यामुळं मजबूत असं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. हे पाहू शकता. आणि हे पॅनल आहेत. टोटल जे पॅनल आहेत ते 12 पॅनल आहेत. 3 केवीला तुम्हाला 6 पॅनल येतात. म्हणजे जवळपास 1.25 केवी हे असं पॅनलचं कॅल्क्युलेशन होऊ शकतं. आणि जर तुम्हाला एक्सटेंड करायचं असेल तर तुम्ही पुढं एक्सटेंड करू शकता. ह्यासाठी आम्ही जे इन्व्हर्टर आहेत ते 5 केवीचे टाकलेले आहेत. उद्या जाऊन आपल्याला पुढं अजून 2 पॅनल वाढवता येतात. म्हणजे तुमचं जनरेशन पॉवर हे 900 युनिट्स पर मंथ जाऊ शकतं. खाली हा बेस असा बनवला होता. हे असं स्ट्रक्चर आहे. आणि तुम्हाला क्लीन करण्यासाठी हा जो रॅम्प बनवला आहे म्हणजे ह्याच्यावर तुम्ही चढू शकता शिडीने आणि त्याहून तुम्ही पॅनल क्लीन करू शकता. हे वरच्या साईडने आहे त्यामुळे ते क्लिअर दिसत नाही, कारण हा एक रॅम्प बनवलेला आहे मूवमेंटसाठी. कारण तुम्ही पाईपद्वारे पाणी मारावं लागतं. प्रत्येक वीकमध्ये हे क्लीन करावं लागतं. त्यामुळे आपली जनरेशन पॉवर ही पॅनलची वाढते. आणि हे प्रत्येक आठवड्यानं केलं तर चांगलंच. थँक्यू.